एका साध्या माईकने उघड केलं दोन मोठ्या नेत्यांचं गुपित. शरद पवारांचा अंदाज खरा ठरला. दादांच्या राष्ट्रवादीची चावी वहिनींकडून सटकली. शरद पवारांनी न बोलताच केलं असं काही की ज्याने महाराष्ट्र हादरला. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते हे वाक्य आता पुन्हा 100% खरं ठरलंय. कारण की एक अशी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे जी इतिहासात याआधी पूर्वी घडली होती. ती गोष्ट म्हणजे जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा काळ होता तेव्हा शिवसेना कशी जोरात होती, पण साहेबांच्या भोवती फिरणारी ती टोळी साध्या माणसाला साहेबांपर्यंत कधीच पोहोचू देत नसे, असे बोलले जात असे. अनेकांना हे पटत नव्हतं, पण जेव्हा प्रत्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय अशी गर्जना करत शिवसेनेला कायमचा रामराम ठोकला आणि स्वतःची नवी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी करून दाखवली आणि शिवसेनेचा मतदार विभागला गेला. अगदी तसंच काहीतरी राष्ट्रवादीचे 2 गट पाडण्यामागे काही महिन्यांपूर्वी झालं होतं. पण जेव्हा 28 जानेवारीला विमान अपघातात महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार यांचा दुर्दैवी अंत झाला, त्यानंतरही राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला होता. पण अचानक सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादीची सूत्र हातात घेताच काही लोकांना समाधान वाटलं. पण पडद्यामागे जी गोष्ट सुरू होती त्याने राष्ट्रवादीची चावी त्यांच्या हातून सटकली असं बोलण्यात आलं. कारण की एका माईकमध्ये असं काय रेकॉर्ड झालंय की ज्याने सगळं चित्रच स्पष्ट झालंय. एक अशी गुप्त गोष्ट बाहेर आली आहे जी ऐकून सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत. आजचा हा व्हिडिओ फक्त एक बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका मोठ्या भूकंपाचा पुरावा आहे. नीट ऐका, कारण जे मी आज सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. म्हणतात ना, इतिहास स्वतःला पुन्हा एकदा उजाळा देतो. हे वाक्य आज 100% खरं ठरलंय. आज एक अशी धक्कादायक बाब समोर आलीये जी वाचली किंवा ऐकली की काळजात धस भरते. मग अचानक असं काय झालं? त्या माईकमध्ये काय असं उघडकीस आलं की ज्यामुळे राष्ट्रवादीची चावी वहिनींकडून सटकली असं बोललं जाऊ लागलं? शरद पवारांनी न बोलताच असं काय केलं की ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला? चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचा सविस्तर रिपोर्ट. राजकारणात भूकंप होतच असतात, पण खरं तर याची सुरुवात झाली 28 जानेवारीनंतर. दादांच्या अपघाती निधनानंतर एका भीषण अपघातात राज्याचे लाडके नेते, कामाचा धडका लावणारे व्यक्तिमत्व अजितदादा पवार अचानक निघून गेले. पूर्ण महाराष्ट्र रडला. अजितदादा नावाचं ते वादळ कायमचं शांत झालं आणि राष्ट्रवादीत एक मोठी पोकळी निर्माण झाली. दादांच्या जाण्यानंतर आता पक्षाचं काय होणार, कार्यकर्त्यांचं काय होणार हा प्रश्न उभा राहिला. त्यानंतर सुनेत्रा वहिनींच्या हाती राष्ट्रवादीची सगळी सूत्र आली. नुकताच त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक मोठं अधिवेशन पार पडलं. जंगी सोहळा झाला, कार्यकर्त्यांची गर्दी झाली. पण मित्रांनो, याच सोहळ्याच्या वेळी पडद्यामागे एक अशी गुप्त गोष्ट घडली जी एका चालू माईकने पकडली आणि तिथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. अजितदादा गेल्यानंतर त्यांचा पूर्ण पक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघे ताब्यात घेतील अशी भीती शरद पवार आणि रोहित पवार यांना आधीपासूनच होती. दादा असताना या दोघांची डाळ शिजत नव्हती, पण दादा गेल्यावर हे दोघे किंगमेकर बनण्याचा प्रयत्न करतील असं रोहित पवार वारंवार ओरडून सांगत होते. तेव्हा लोकांनी त्यांच्यावर टीका केली की हे राजकारण करतायत, आपली पोळी भाजतायत. पण आता जे समोर आलाय ते पाहून शरद पवारांचा तो शब्द आणि मनातली धास्ती खरी ठरली आहे हे साऱ्या जगाला दिसतंय. आता नीट लक्ष देऊन ऐका, नेमकं काय घडलं? अधिवेशनात असं काय झालं की ज्यामुळे पटेल आणि तटकरे यांची पूर्णपणे गोची झाली? राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील अधिवेशनात आमदार सरोज अहिरे यांचे काही शब्द कैद्यात कैद झाले. हे शब्द साधे नव्हते, तर ते एका मोठ्या षडयंत्राकडे इशारा करत होते. 26 फेब्रुवारीला सुनेत्रा वहिनींची अधिकृत निवड झाली. त्यानंतर एक पत्रकार परिषद होणार होती. मीडियाने आपले माईक लावले होते, कॅमेरे सेट होते. पत्रकार परिषद अजून सुरू व्हायची होती. तिथेच आमदार सरोज अहिरे एका नेत्याशी कुजबुजत होत्या. त्यांना वाटलं माईक बंद आहे, पण तो ऑन होता. त्या म्हणाल्या, या लोकांनी आधी आम्हाला दादांजवळ फिरू दिलं नाही, आता किमान वहिनींजवळ करी जाऊ द्या. बापरे, हे शब्द ऐकले आणि सोशल मीडियावर एकच आग लागली. याचा अर्थ काय? ज्या लोकांनी अजितदादांना घेरून ठेवलं होतं, ज्यांनी आमदारांना दादांपर्यंत पोहोचू दिलं नाही, तेच लोक आता सुनेत्रा वहिनींना सुद्धा हायजॅक करतायत का? शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी तर या नेत्यांना अक्षरशः चांडाळ चौकडी असं नाव दिलंय.
जर आमदारांची ही अवस्था असेल तर बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचे काय होत असेल? हा विचार करूनच अंगावर काटा येतो. रोहित पवार या घटनेवर गप्प बसणारे नव्हतेच. त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. रोहित पवार म्हणाले, आता काकींनी सुद्धा खूप जपून राहायला पाहिजे. एक पुतण्या म्हणून मी त्यांना कळकळीची विनंती करतोय की या लोकांपासून सावध राहा. अजितदादांच्या राष्ट्रवादीतली ही अस्वस्थता आता लपून राहिलेली नाही. आज सरोज अहिरे बोलल्या म्हणून ते जगाला दिसलं, पण ऑफ रेकॉर्ड इतर आमदारांच्या मनात काय चाललंय? त्यांनाही असंच वाटतंय का? दादांना जाऊन बरेच दिवस झालेत, पण या एका महिन्यात पक्षात जे काही घडलंय ते भयानक आहे. सत्तेसाठी माणसं किती खाली घसरू शकतात याचंही जिवंत उदाहरण आहे. आता आपण त्या पत्रकार परिषदेच्या दृश्याकडे वळूया. तिथे जे काही घडलं ते पाहून वाटतं की सुनेत्रा वहिनींना फक्त एक चेहरा म्हणून वापरलं जातंय का? पत्रकार परिषद अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वी तिथे उपस्थित असलेले नेते सुनेत्रा वहिनींना काही सूचना देत होते. त्या सूचना ऐकून तुम्हालाही संताप येईल. काही सिनियर नेत्यांनी सुनेत्रा वहिनींना सांगितलं, तुम्ही पत्रकारांचे प्रश्न घेऊ नका. तुमचं लिखित भाषण झालं की तुम्ही लगेच उठा. मीडिया तुम्हाला प्रेशराईज करेल, पण आम्ही जेव्हा उठू तेव्हाच तुम्ही पण उठा. इतकंच नाही तर वहिनींची तब्येत ठीक नाही आहे असं सांगून वेळ मारून नेण्याचं प्लॅनिंग तिथेच झालं होतं. हे सगळं न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत होतं आणि या नेत्यांना त्याची खबरही नव्हती. त्यांनी स्पष्ट सांगितलं, वहिनी तुम्ही फक्त तुमचं स्टेटमेंट वाचा, बाकीचं आम्ही पाहून घेऊ. म्हणजे काय, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांना आणि एका मोठ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना स्वतःची मतं मांडण्यापासून रोखलं जात होतं. आणि मज्जा बघा, हे प्लॅनिंग पत्रकार परिषद सुरू झाल्यावर अगदी तंतोतंत पार पाडलं गेलं. वहिनी समोर आल्या, त्यांनी त्यांचं बोलणं मांडलं. पण त्यानंतर जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा अवघ्या काही मिनिटात प्रफुल्ल पटेल यांनी वहिनींना तुम्ही आता निघा असा हाताने इशारा केला. वहिनी तिथून लगेच निघून गेल्या आणि त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली. इथेच थांबत नाही. रोहित पवार यांनी तर एक असा मुद्दा उपस्थित केलाय ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्र विचार करायला लागलाय. अजितदादांच्या त्या विमान अपघाताबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की दादांसोबत काहीतरी घातपात झाला असा संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. दादांना ते विमान बुक करायला कोणी लावलं? कोणत्या दबावाखाली दादा त्या विमानात बसले? रोहित पवारांच्या मते या दोन नेत्यांमुळेच दादांना ते विमान वापरावं लागलं होतं. आणि आता दादा गेल्यावर वहिनींना ज्या प्रकारे वागणूक मिळतीये त्यावरून रोहित पवार खूप संतापलेत. एका महिला आमदाराला जर नेत्यापासून हे 4 लोक दूर ठेवत असतील तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार? व्हिडिओमध्ये दिसतंय की जय पवार, दादांचा मुलगा, याने कुठे बसायचं हे सुद्धा हेच नेते ठरवतायत. एक नेता चक्क सुनेत्रा वहिनींच्या खांद्यावर हात ठेवताना दिसतोय. यावरून रोहित पवारांनी कडाडून टीका केलीय की कोणी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतोय, कोणी त्यांना बाजूला ओढतोय. हे काय चाललंय? दादा असताना कोणाची हिंमत नव्हती दादांकडे डोळे वर करून बघण्याची, पण आता त्यांच्या निधनानंतर वहिनींना कंट्रोल करण्याच्या भ्रमात काही लोक आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी तर या प्रकरणावरून अक्षरशः धिंडोडे काढलेत. ते म्हणाले की दादांच्या निधनानंतर जणू काही या लोकांच्या मार्गातला मोठा अडथळा आजच दूर झालाय. ही चांडाळ चौकडी आता पूर्णपणे सक्रिय झालीय. सत्ता, सत्ता आणि फक्त सत्ता हाच एक मंत्र ते जपत आहेत. त्यांनी आरोप केला की या चौकडीला पक्ष पूर्णपणे आपल्या ताब्यात घ्यायचा होता, पण सुनेत्रा वहिनी अध्यक्ष झाल्याने त्यांच्या प्लॅनमध्ये अडथळा आलाय. म्हणूनच ते आता वहिनींना घेरून स्वतःचे निर्णय त्यांच्या नावावर खपवत आहेत. धनंजय मुंडेंना सुद्धा या वादात ओढलं गेलंय. लवांडे म्हणतात की दादांनी मुंडेंना मंत्रिपदावरून काढलं होतं, तरीही ते आता आम्ही दादांच्या किती जवळ होतो हे दाखवायचा प्रयत्न करत आहेत. तटकऱ्यांना तिजोरी साफ करायची आहे आणि पटेलांना नाल बनायचा आहे असा थेट हल्लाबोल त्यांनी केलाय. अर्थात या सगळ्या वादावर अजित पवार गटाकडून सुद्धा उत्तर आलं आहे. पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावरून या सर्व आरोपांना फेटाळून लावलंय. त्यांच्या मते जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत. रुपाली ठोंबरे म्हणाल्या की धनंजय मुंडे आणि सुनेत्रा वहिनींचे नातं आई मुलासारखं आहे. एका मुलाच्या हक्काने त्यांनी तो हात वहिनींच्या खांद्यावर दिला होता. त्यात काहीही गैर नाही. प्रफुल्ल पटेल हे वहिनींचे थोरले दीर आणि भावासारखे आहेत. त्यांनी दादांसोबत 30 वर्ष काम केलंय, त्यामुळे ते कुटुंबासारखेच आहेत. ठोंबरे यांनी असा इशाराही दिलाय की सुनेत्रा वहिनी आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्याबद्दल विनापरवानगी असे चुकीचे व्हिडिओ पसरवल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल. शिष्टाचार आणि प्रोटोकॉल नक्कीच पाळले जातील असं आश्वासन त्यांनी दिलंय.
पण तरीही लोकांच्या मनातील शंका दूर झालेली नाही. मित्रांनो, राजकारण हे क्रूर असतं असं म्हणतात. पण अजितदादांच्या जाण्यानंतर जे काही पाहायला मिळतंय ते खरंच वेदनादायक आहे. एका बाजूला एक कुटुंब आपल्या कर्त्या माणसाला गमावल्याचं दुःख सहन करतंय, तर दुसरीकडे त्याच कुटुंबाला सत्तेच्या खेळात ओढलं जातंय. अजितदादांच्या निधनाला 1 महिना पूर्ण झालाय, पण या एका महिन्यात महाराष्ट्राच्या मनात संशयाचे धुकं वाढलंय. रोहित पवार उघडपणे बोलतायत. सर्व जाहीरच्या बोलल्यामुळे अस्वस्थता बाहेर आलीय. आणि पुन्हा एकदा निशाण्यावर तेच 4 नेते आहेत: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ. काय खरंच या चौकडीने दादांना आणि आता वहिनींना घेरलंय? काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता या नेत्यांच्या खाजगी मालकीचा होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची जनता हे सगळं उघड्या डोळ्याने बघत असताना येणाऱ्या निवडणुकीत याचे काय पडसाद उमटतील? तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं?